बघा, यावर्षी झालेला कंबाईनचा जो गट ब चा मुख्य परीक्षेचा पेपर आहे, त्यामध्ये इतिहास या विषयाचा एक महत्त्वाचा प्रश्न आला. तो प्रश्न काय आहे तो नीट समजून घेऊ बघा. बघा इथं म्हटलं बघा, इसवी सन 1895 मधील पुणे येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषदेचे अधिवेशन घेतल्यास मंडप जाळून टाकण्याची धमकी खालीलपैकी कोणी दिली? आता यामध्ये पर्याय आहे नची केळकर, श्रीधर दाणे, बी.एम. मुंजे आणि दादासाहेब खापर्डे. राइट आन्सर काय आहे ते म्हणजे श्रीधर दाणे. आता हा जो संदर्भ आहे हा कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे आयोगाने ते नीट समजून घ्या बघा. बघा य.दी. फडक्यांचं पुस्तक आहे 20व्या शतकातील महाराष्ट्र आणि याच्या पान क्रमांक 78 व हा संदर्भ पाहायला भेटतो बघा. काँग्रेसच्या मंडपात सामाजिक परिषदेचे अधिवेशन घेतले गेल्यास मंडप जाळून टाकण्याच्या धमक्या श्रीधर विठ्ठल दाते यांसारख्या टिळकांच्या बलदंड पाठराख्याने दिल्या. म्हणजेच काय मला तुम्हाला काय सांगायचं ते नीट समजून घ्या, की तुम्हाला आता मुख्य परीक्षेला खास करून तो अभ्यास करत असताना चांगले संदर्भ ग्रंथ वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. संदर्भ ग्रंथासाठी तुम्हाला य.दी. फडक्यांचं पुस्तक जे आहे पहिला खंड आणि दुसरा खंड जे खूप महत्त्वाचं आहे, ते जरूर तुम्ही कंबाईनसाठी वापरू शकता.